तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असणारी, ती कुठे राहते? किंवा पहिले जे 10 श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा 5 धरा किंवा 10 व्यक्ती धरा, तर ते कुठल्या देशामध्ये आहेत? तर तुम्ही जर Google करून सर्च करून बघितला, तर डेफिनेटली तुम्हाला उत्तर मिळणार आहे त्याचं अमेरिकेमध्ये राहतात. आपल्या देशात कुणी राहत नाही. कधी-कधी 7व्या क्रमांकावर, 8व्या क्रमांकावर अंबानी वगैरे किंवा अदानी वगैरे यांचं नाव आलं असेल, पण आता सध्या ते 10च्या वरच आहेत. तर जगामधले सगळ्यात श्रीमंत असणारे ते अमेरिकेमध्येच राहतात. का राहतात? किंवा जर तुम्ही बघितला तर जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा जे आहेत, ज्यांनी एका काळी स्टार्टअप्सवरती ज्यांनी काम केलेलं आहे, तीच लोकं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले. जसं की आता Facebook असू दे, Amazon असू दे किंवा Google असू दे, हे सगळे स्टार्टअप्सवरती काम केलेले लोकच आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. का? कारण की स्टार्टअप आणि बिझनेस ह्याच्यामधला आपल्याला फरक समजून घ्यायचा पहिला. बिझनेस म्हणजे काय असतं? ट्रेडिशनल मेथड आहे. जसं की आपण एखाद्या ठिकाणी हॉटेल बघून आलेलो असतो. आपण हॉटेल काढायचं किंवा एखाद्या ठिकाणी पोल्ट्री फार्म बघून आलेलो असतो. आपण पोल्ट्री फार्म काढतो. त्याच्यामध्ये एक नफा आणि तोटा हा ठरलेला असतो. त्याच्यामध्ये असं काय विशेष काय असं नसतं. ऑलरेडी कस्टमर्स एक्झिस्ट असतात किंवा सप्लाय चेन ऑलरेडी एक्झिस्ट असतं. फक्त आपल्याला सेट करण्याची गरज असते. तर हा झाला बिझनेस. पण स्टार्टअप हा नेमका काय असतोय? तुम्ही शब्द बऱ्याचदा ऐकला असेल, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल सांगतो. स्टार्टअप आणि बिझनेसमध्ये डिफरन्स. बिझनेसबद्दल तर ऑलरेडी आता सांगितलं मी, पण स्टार्टअप म्हणजे काय असतंय नेमकं? की ज्याच्यामध्ये अ, एखादी गरज जी ज्याच्यासाठी अजूनपर्यंत सोल्युशन नाही आहे. सोल्युशन एक्झिस्ट करतं पण अप्लाइड नाही आहे. असं प्रकारे असू शकतं किंवा सोल्युशनच नाही आहे. किंवा सोल्युशन अवेलेबल आहे, पण त्याच्यासाठी बरेच लोकं काम करत आहेत. जसं की आता सध्याचं जे ट्रेंडिंग आहे, ते एआयच्या रिलेटेड तुम्ही बघू शकता. एआय हा ऑलरेडी टेक्नॉलॉजी एक्झिस्ट करत होता, पण इम्प्लिमेंटेशन डिफिकल्ट होतं. त्याच्यावरती आता सध्या काम चालू आहे. तर अशा प्रकारे जे प्रॉडक्ट्स किंवा एखादी सर्व्हिसेस किंवा एखादे सोल्युशन जे सध्या इनिशियल स्टेजमध्ये आहे, ऑलरेडी एक्झिस्ट करत नाही, इनिशियल स्टेजमध्ये आहे आणि ज्याला रिस्क जास्त असतं आणि वेळसुद्धा जास्त लागत असते. तर अशी जी गोष्ट असते किंवा असे जे प्रॉडक्ट्स असतात, जे मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यापासून जर ते ज्यावेळी मार्केटमध्ये लॉन्च होईल, कॉम्पिटिटर्स कमी असतात आणि स्केलेबल म्हणजे ते बिझनेस आपण मोठ्या प्रमाणात इमिडिएटली वाढवू शकतो. अशा प्रकारे जे बिझनेसेस असतात अ, किंवा ज्यांना कॅपिटल जास्त लागतो, म्हणजे पैसा जास्त लागतो. तर असे बिझनेस जे असतात त्यांना आपण स्टार्टअप म्हणतो, बिझनेस म्हणत नाही. जसं की उदाहरणार्थ Zomato आता सध्याच्या काळामध्ये आलेलं आहे. सर्व्हिस फूड डिलिव्हरी आधी नव्हतं. पण ते पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू बुकिंग करणं आणि त्याच्यानंतर तुमच्या दारात डिलिव्हर होणं. हे झालं स्टार्टअप. पण आता ऑलरेडी मार्केटमध्ये बरेच कंपन्या फूड डिलिव्हरीचं काम करतात. ते आता स्टार्टअप म्हणू शकत नाही किंवा आपण त्याला बिझनेस म्हणून बोलू शकतो. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असताना त्याला स्टार्टअप असं म्हटलं जातं. तर माझ्या मते तुम्हाला थोडक्यात स्टार्टअप म्हणजे काय हा नेमका कन्सेप्ट कळला असेल. कारण की बऱ्याचदा आपल्याला काय होतं अ, आपण एक युवा म्हणून फक्त हेच विचार करतो, की बाबा एखादा व्यक्ती बिझनेस सुरू केलाय म्हटल्यानंतर आपण पण पैसे मिळवायचे, आपण पण व्यवसाय करायचा, हेच फक्त आपण विचार करतोय. आपण शिक्षण घेत नाही. आपण फक्त शिक्षण जरी घेतलो, तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये एकच आयडिया असते, की अशा प्रकारे पैसा मिळवला जातो. असं-असं व्यवसाय केल्यानंतर असा पैसा मिळतो. एवढंच माहीत असतं. पण आपल्याला स्टार्टअप्सवरती काम करणं हे माहीत नसतं. कारण का ज्यावेळी तुम्हाला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात जास्त रिचेस्ट पर्सन बनायचं असेल किंवा जगप्रसिद्ध जर बनायचं असेल, तर तुम्ही बिझनेस करून मोठं होणं कधीच शक्य नाही.
ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रॉडक्टवरती काम कराल किंवा जी गरज आता आहे त्याला ओळखून त्याला एक सोल्युशन काढलं. जसं की आता उदाहरणार्थ कार आपण पूर्वी कसं बाय एंड सेल केलं जात होतं, म्हणजे खरेदी विक्री कसं केलं जात होतं. एखादा व्यक्ती असायचा मध्यस्थी. एखाद्याला कार विकायचा आहे, दुसऱ्याला कार घ्यायचा आहे. मग हा व्यक्ती काय करतो, ज्याला कार विकायचा आहे किंवा ज्याला कार घ्यायचा आहे, ह्या दोघांच्या मध्यस्थी तो एक दलालाचं काम करत होता, मध्यस्थीचं. तर हे मध्यस्थीचं काम करत असताना त्याला ओळखलं, की बाबा असे बरेच लोक आहेत. मी अशा प्रत्येक व्यक्तीबरोबर काम करायला लागलो तर मला वेळ लागेल. पण मी हेच काम जर एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एखाद्या विकणाऱ्याला आणि एखाद्या घेणाऱ्याला आपण एकत्र आणलं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि असे बरेच लोक असतील, कारण का मी एका वेळी एका व्यक्तीला आणू शकतो, पण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मी हजारो लोकांना एका वेळी एकत्र आणू शकतो आणि प्रत्येकाच्या माध्यमातून मी फायदा मिळवू शकतो. तर ह्याच्यावरूनच Cars24 सारखे कंपनीज काय झाले, एक्झिस्ट झाले किंवा त्या कंपनीजवरती त्यांनी काम केले. हां, मी असं म्हणत नाही, की आपल्या देशातच पहिला त्याचा शोध लागला किंवा असे बरेच स्टार्टअप आहेत, की जे आपल्याच देशामध्ये सुरू झाले असं मी म्हणणार नाही. कारण की बरेच लोकं असे आहेत, की जे परदेशात जाऊन एखादी आयडिया बघून आलेला असतात आणि तो फक्त इथे इम्प्लिमेंट करणारे सुद्धा लोक आहेत. कारण की त्यांनी जेन्युइनलीच त्याच्यावरती काम केलेले असे सुद्धा नाही आहेत. जेन्युइनली काम करणारे फारच लोक कमी असतात. पण ते देखील तितकंच योग्य आहे. कारण की एखाद्या ठिकाणी जाऊन आपण ते शिकून येणं आणि ते इम्प्लिमेंट करणं हे देखील तितकंच योग्य आहे. तर ह्या अशा समस्यांच्या वरती ज्यावेळी तुम्ही काम कराल, त्यावेळी तुमची गरज किंवा मोनोपोली त्याच्यावर असणार आहे. मोनोपोली म्हणजे आता नेमकं काय? म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धा देणारी एक कोणतीही व्यक्ती नसते किंवा कोणतीही कंपनी नसते. त्यामुळं जे डिसिजन्स असतील, जो दर तुम्ही ठरवाल किंवा गरज तर फार असते. पण त्याच्यामध्ये अ, एकही अशी कंपनी नसते, की जे तुम्हाला स्पर्धा देऊ शकेल. कारण त्यामुळे तुम्ही जे ठरवाल किंवा तुम्ही जे नियम ठरवाल तेच नियम असतील. त्यालाच मोनोपोली असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं मार्केटमध्ये तुमचा जो दबाव असतो किंवा तुम्ही जे कंट्रोल ठेवायचं असतं ते बनून राहतं. तर स्टार्टअप्सवरती म्हणून आपण काम केलं पाहिजे. तर नेमकं स्टार्टअप करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला नॉलेज किंवा अ, एखादी टीम असणं गरजेचं असतं. कारण की बिझनेस करण्यामध्ये कसं आहे, आपण एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो, दुसऱ्यांच्याकडनं सल्ला घेऊन आपण चालू करू शकतो. पण स्टार्टअप्समध्ये तुम्हाला नॉलेजेबल होणं किंवा तुम्हाला प्रॉडक्ट्सच्या बद्दल आयडिया असणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळं आज जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये असाल किंवा एखाद्या टेक्निकल तुम्ही स्टडी करत असाल किंवा मेडिकल स्टडी करत असाल, तर त्या क्षेत्रात डेफिनेटली तुम्हाला काम करत असताना, स्टडी करत असताना रिसर्चवरती फोकस करणं गरजेचं असतं. कारण की आपण फारदा चुकीच्या कन्सेप्टमध्ये असतो, की कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त सब्जेक्ट्स शिकायचे आहेत किंवा एखादी नोकरी मिळवायची आहे. ह्या कॉन्सेप्ट्समध्ये असतोय आपण. आपल्याला स्टार्टअप्सवरती काम करायचं आहे किंवा आपल्याकडं स्टार्टअपमध्ये काय आहे, एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, की वेळ तर पैसा तर लागतोच. पण त्याहून अधिक महत्त्वाचं असतं ते टीम किंवा वेळ. कारण की स्टार्टअप हा सगळ्यात जास्त वेळ मागतो आणि ते तुम्ही एक ठराविक एज नंतर देणं हे डिफिकल्ट असतं स्टार्टअप्सवरती. कारण का बऱ्याच गोष्टी त्याग कराव्या लागतात. स्टार्टअप्सवरती तुम्ही काम तुमच्या वयाच्या अगदी 20-21 पासून जर काम करत असाल, तर तुम्ही बऱ्याच वेळ देऊ शकता किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्ही जर त्याला वेळ देत असाल, तर तुमचा वेळ जरी वेस्ट झाला तरी तुमचा फरक पडणार नाही. कारण का ते जाणून येणार नाही आणि नॉलेज देखील तुमचं कारण की जरी आपण स्टार्टअपमध्ये सक्सेस झालो नसो, शेवटी आपला नॉलेज जो आहे तो अप्लाय करून आपण एखादी नोकरी का होईना मिळवू शकतो. पण जर इन केस तुम्ही सक्सेसफुल झाला किंवा एखाद्या स्टार्टअपवरती किंवा प्रॉडक्टवरती जर तुम्ही काम करत असाल, सक्सेसफुल झाला, तर तुमच्या बरोबरीचे कोणीही नसणार आहेत. तुम्ही एक यशाच्या शिखरावरती असणार आहे त्यावेळी. त्यामुळं स्टार्टअप्सवरती काम करण्याचा प्रयत्न करत जा. आणि दुसरी एक गोष्ट असते याच्यासोबतच, असे बरेच प्रॉडक्ट्स असतात किंवा असे बरेच स्टार्टअप्स असतात,
ज्या स्टार्टअप्सना गव्हर्नमेंट फंडिंग करतं. का करतं? किंवा बरेच लोक फंडिंग करतात. का करतात? कारण की ती भविष्याची गरज असते. त्याच्यामुळे फंडिंग करत असतात आणि भविष्यात ज्यावेळी त्याची गरज भासते, त्यावेळी त्याच्यामधून पैसा सुद्धा जनरेट होतो. उदाहरणार्थ जर तुम्ही बघायचं झालं, तर आज ईव्ही कंपन्यासनी गव्हर्नमेंट जे आहे ते सबसिडी देते. सबसिडी देणे म्हणजेच काय? थोडक्यात गव्हर्नमेंट मदत करत आहे. का करते? कारण की ईव्ही आजची गरज आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल. ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेइकल. कारण पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या ज्या ज्यासाठी पेट्रोल आणि डिझेल लागतं आणि जो आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो पेट्रोल आणि डिझेल म्हणजे क्रूड ऑइल रिफाईन केलं जातं आणि मग आपण त्याच्यातून पेट्रोल डिझेल काढतो. तर त्याला इम्पोर्ट करावं लागतं. इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला डॉलर्स पे करावे लागतात. म्हणजे ज्याला सरकाराला जो सरकारचा खर्च आहे किंवा म्हणजे थोडक्यात काय आपल्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात. गव्हर्नमेंटला आपल्या खिशातून खर्च करावं लागतं. ते डिफिकल्ट असतं सरकाराला एक सिस्टम चालवण्यासाठी. तर त्या सोल्युशनसाठी इमिडिएटली गव्हर्नमेंट काय करत आहे, की ईव्ही व्हेइकल्सना प्रमोट करत आहे. जेणेकरून आपण इलेक्ट्रिसिटी हे वेगवेगळ्या माध्यमातून जनरेट करू शकतो. जसं की हायड्रो पॉवर आहे, कोल पॉवर आहे, थर्मल पॉवर आहे. ह्या माध्यमातून आपण जनरेट करू शकतो आणि ईव्ही रिचार्ज करू शकतो. त्याहून अधिक पेट्रोल आणि डिझेल आपण वाचवणार आहे. त्याचा खर्च आपण वाचवणार आहे. पोल्युशन सुद्धा कमी होणार आहे. ह्या अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून त्यांनी ईव्हीला प्रमोट करत आहेत. तर आज जर समजा तुम्ही ईव्हीवरती काम करत असाल, तर गव्हर्नमेंट मदत करत आहे. असंच एक कारण की ती काळाची गरज आहे. तर असंच ज्यावेळी तुम्ही स्टार्टअप्सवरती काम करता आणि त्या प्रॉडक्ट्सची ज्यावेळी गरज भासायला सुरू होते, त्यावेळी तुफान पैसा सुद्धा त्या बिझनेसेसमध्ये येतो आणि त्यामधून त्या बिझनेसला सपोर्ट सुद्धा येतो आणि मार्केट शोधायची गरज नसते. मार्केट तुमच्याकडे चालून येते किंवा संधी सगळ्यात तुमच्याकडे चालून येतात. त्यामुळे तुम्ही प्रॉडक्ट्सवरती काम करणं गरजेचं असते. आणि स्टार्टअप्सच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज असते. फक्त बिझनेस म्हणजे आपण एखादे हॉटेल सुरू करणे किंवा एखादा प्रॉडक्ट विकत घेऊन दुसरीकडे विकणे, हे सगळे बिझनेसेस असतात. हे ट्रेडिशनल बिझनेस असतात. त्याच्यामध्ये ह्या बिझनेसेस करण्यापेक्षा आपण एखादी नोकरी केलेलं उत्तम असतं. कारण का? त्याच्यात देखील तेवढंच कष्ट असतं, ह्याच्यात देखील तेवढंच कष्ट असतं. त्याच्यात देखील एवढेच फायदे असतात, त्यात सुद्धा एवढेच फायदे असतात. तर स्टार्टअप्सवरती ज्यावेळी तुम्ही एक तरुण वयात ज्यावेळी काम कराल, त्यावेळी तुम्हाला सुद्धा तितकेच फायद्याचं आहे आणि तितक्याच फायद्याचं देशाला सुद्धा आहे. कारण की एखादे नवीन प्रॉडक्ट्स ज्यावेळी तुम्ही शोध लावता, आज अमेरिका सर्वात जास्त किंवा बलाढ्य देश सुपर पॉवर म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण की सगळ्यात जास्त स्टार्टअप्स किंवा प्रॉडक्ट्स न्यू डेव्हलप करणं, हे काम अमेरिकासारखा देश करतं किंवा चायनासारख्या देशामध्ये केलं जातं. त्याचमुळं हे देश पुढे आहेत आणि आज आपला देश जर बघितला तर आपण सर्व्हिस ओरिएंटेड किंवा आपण एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स जे आहेत ते प्रोसेस करतो. फक्त मॅन्युफॅक्चर करतो आणि सेल करतो. स्टार्टअप्सवरती आपण फार कमी काम करतो. जर तुम्हाला आवड असेल, तुम्हाला जर यातून काही एक प्रेरणा मिळाली असेल, तर नक्की तुम्ही त्याच्यावरती काम करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.